सर्व सुख ल्याडो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. तुकाराम महाराज म्हणतात, हे ज्यावेळेला मी नामाची गती वाढली त्याच्यानंतर मला समाधान तर प्राप्त झालं, पण त्याचबरोबर सर्व सुखाची सुद्धा प्राप्त झाली. आता आपण आपलाच हिशोब करायचा, आपल्याला किती सुख प्राप्त झालं जीवनामध्ये. तुकाराम महाराज, मला सर्व सुख प्राप्त झालं. आता हे सर्व सुख म्हणजे काय? नक्की जे सर्व सुख आहे तो आंतरिक विषय आहे, आणि जे बाहेरचं सुख आहे ते वेगळं आहे. सर्व सुख त्याला म्हणता येणार नाही. बाप सर्व सुखाचे आगर, बाप रखमादेवर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर. हे सर्व सुख आहे. म्हणून सर्व सुख रूपायचा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो. हे भगवंताचं सुख आहे, ते बाहेरच्या अंगाने भेटू शकत नाही. अंतरीची घेतो गोडी, बाहेर गोडी भावाची. तेव्हा काय चालत ते फक्त अंतस्करण लागतो. शबरी माता कुठल्या विद्यापीठात शिकायला गेलेली नव्हती, पण काय भाव आहे तिच्या अंतस्करणामध्ये, एवढा भाव प्रगट झाला. भावाबरोबर विश्वास सुद्धा होता कुणाच्या? गुरुच्या वचनावरती, की प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र तुला भेट देतील. फक्त प्रतीक्षा जीवनामध्ये पाहिजे. सगळ्याच गोष्टी प्रयत्नाने प्राप्त होत, आपल्याला वाटत प्रयत्नाने. कधी कधी प्रतीक्षेची गरज असते. त्याचा दृष्टांत गावचा आहे. जर गावाला आपण भात लावणी करतो, आता एखादा तोंडा आहे, तो तोंडा मोठा तोंडा आहे, तो लावता लावता आता झाली संध्याकाळ, काळोख झाला, अर्धाच राहिला. आता काय करायचं? लावायचा, तिला लाईट कुठून आणणार? प्रतीक्षा करावी लागते. कधीतरी पूर्ण होणार ते, पण कधी कधी थांबावं सुद्धा लागतो. म्हणून जीवनामध्ये प्रयत्न चालूच राहावे, पण कधीतरी प्रतीक्षा केल्यानंतर एखादी गोष्ट आपल्याला सहजासहजी प्राप्त होते. सगळे म्हणून पण प्रयत्न थांबवता कामा नये. प्रारब्ध प्रयत्न दोन्हीची गरज जीवनामध्ये असते. प्रयत्न थकलो ना की थोडी प्रतीक्षा करायची. प्रारब्ध असेल तर मिळू शकतो. म्हणून प्रयत्न गरजेचा आहे, आणि नुसतं प्रयत्न पण कधी कधी कामी लागत नाही. म्हणून सर्व सुख ल्याडो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. जे सर्व सुख आहे ते आंतरिक विषय आहे. माऊली म्हणतात, तरी अवधान एकले तिथे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली काय सांगत नाही, फक्त काय म्हणतात? तरी अवधान एकले, एवढंच करतात. आता आपलं वाटतं काय? माऊली फक्त माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. काय म्हणतात? लक्ष देऊन ऐका. ऐकणारे भरपूर आहेत. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी ऐकायचे असेल तर नामदेव शास्त्री महाराज पूर्ण अभ्यास आम्ही भरपूर ऐकतो. कोरोनामध्ये भरपूर लाभ झाला महाराज. एवढ्या चांगल्या गोष्टी भेटल्या ऐकायला. कोरोनामध्ये चांगला झाला कोरोना. असं ऐकलं नसते कधी, कामातून वेळ मिळत नाही. त्यावेळेला महाभारत भेटला, रामायण भेटला, तू माझा संगाती. नामदेव शास्त्रीचा त्यावेळेला ज्ञानेश्वरी निरूपण हे त्याला आता हरिपट चिंतन मागून झालं. हे आम्ही श्रवण करतो त्याच्यातून, आणि त्याच्यातून सांगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कुठे शिकायला जाते, 12 तास नोकरी करणारी सर्व माणसं आहेत. त्यातून प्रयत्न करतो. आपल्या सांगितलं मगाशी चिमणीचा वाटा, बाकी आम्हाला काय घुबड नाही राहायचा. चिमणी व्हायची पण घुबड व्हायचा नाही. सर्व सुख आहे आंतरिक विषय आहे. कुणी निंदा कुणी वंदा आम्हा सोयीचा धंदा. लोक काय म्हणतील? लाज भय शंका
गायनाची उडी आपल्या छंद आहे. आज पण लोकांचा छंद जोरात आहे. आज काय लोकांचं बघा करतात काय म्हणतात महाराज काय 30 बस 31 का 30 बस आहे. आता त्यांना पण आनंद आपला फुकटचा आनंद. त्यांना पैसे मोजायला लागतात आनंद घेण्यासाठी. जेवढा उंच तेवढा जास्त आनंद. हलका आनंद. आमचा फुकटचा आनंद ऐकणार हा फुकट येते काय पैसा न लगेच चमडी न लगेच दमडी. इथं काय काय पैसे खर्चा लागतात काय. मग हा सोपा सोडायचा आणि लोकांना थोडा खर्च केला सर आनंद होत. अरे आम्हाला स्वनिर्मित आनंद आहे. हा झरा आहे आणि ते आहे तलाव आहे. तलाव एक दिवशी चुकणार आहे. झरा कधी सुकत छोटा पण तो सतत राहा असतात तोच उपयोगी पडतो. तलावाला भरपूर शृंगार करतात नटवतात तटवतात पण जेव्हा गरज असते तेव्हा तो कामाला येत. पण झरा कधी कामाला येतो त्याला कधी घालायची पण गरज नाही. असं झरा आहे. म्हणून हा परमार्थाचा झरा वाहत ठेवणे याच्यासारखा आनंद त्रिभुवनामध्ये प्राप्त होणार नाही. काय लोक म्हणतात डीजेचा आनंद घेतात काय. अरे इथं आमचं तर ठीक आहे आम्ही नवीन थोडंसं पण आमच्याकडे हरिपाठ होतो ना जबरदस्त हरिपाठ. ही सगळी म्हणतात हरिपाठाची भानच राहत नाही त्या ठिकाणी. असं हरिपाठ आम्ही करतो तेवढा का मोठ्या तारखेचा नाही पण करतो. आनंद लुटतो एवढा मला माहिती आहे. पूर्ण समाज आपला मराठी बांधव त्या ठिकाणी एकत्र येतात. एवढा हरिपाठ काय गरज आहे. पैसे लागत नाही आनंदासाठी पैशाची गरज. पण ज्याला वस्तू घेऊन आनंद प्राप्त करायचा असतो त्याचा स्वतःचा आनंद हरवलेला असतो. म्हणून त्याला वस्तू घ्याव्या लागतात. आपला स्वनिर्मित आनंद आहे प्राप्त करायचा आपल्यावरती आहे. कला फक्त पाहिजे ती प्राप्त करण्याची. दुसऱ्यावर विश्वास त्याचा कार्यभाग बुडाला. हा स्वतःला आनंद स्वतः प्रगट करायचा. तेच संतांनी नेमकं केलेलं आहे. त्यांना कोणाकडे मागावं लागलं नाही. थोडा आनंद द्यावं. आज तुम्हाला देतो मी आनंद तो देतो पण उद्या म्हणतो तुला द्यायला आता आनंद. आपला आनंद नाही आपला आनंद स्वनिर्मित आहे पण त्याने दिला तर दुसऱ्याला द्यायला लागतो. हा हिशोबाचा आनंद आहे. आपल्यामध्ये हिशोब हे स्वतः प्रगट करायचं असतं आणि स्वतः सर्व सुख ल्याडो सर्व अलंकार. अलंकार म्हणजे काय पदव्या. त्याने तू काय म्हणा कुठली पदवी कमी पडत प्रत्येकाच्या पदव्या श्रेष्ठ आहेत. त्या पदव्या पुन्हा आयुष्य होणे गेले दिगंबर ईश्वर विभूती. प्रत्येकात्मक लावतात लोक पण पुन्हा ते वैभव दुसऱ्या कोणाला प्राप्त होणार. वैराग्य मूर्ती म्हटले म्हणजे तुकाराम महाराजच. ज्ञानाचा भंडार म्हणजे म्हटले माऊलीच. योग्याची माऊलीच. प्रेमाचा भंडार म्हणजे नामदेव महाराज. आणि शांतीचं प्रतीक म्हणजे नाथ महाराज. ह्या तुम्हाला ह्या ज्या आहेत ना ह्या अलंकार कुणाला देणार तुम्ही ते त्यांनाच. म्हणून ते तुका म्हणे ते पाहिजे जातीचे त्याला ते शोभणार आहेत. आपल्याकडे नाही फक्त आपण ते देतो पण त्या दर्जाचं असतं हे आपल्याला सुद्धा खात्री नसते. ते त्यांनी केलं म्हणून गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती त्यांच्या राहिल्या आपली प्रसिद्ध. आता आम्ही इथे केलं म्हणजे आम्ही आता सुरतला जाणार वा मुंबईला कीर्तन करून आले. प्रसिद्धी ही प्रसिद्धी घातक असते. कीर्ती फार महत्वाची आहे. प्रसिद्धी कामाची नाही 4 दिवस. आणि प्रसिद्धी कुठपर्यंत असते आपण ज्या लोकांमध्ये वावरतो ना ती लोक आहेत तिथपर्यंत. हे आम्ही शास्त्रीमधून ऐकलंय शास्त्रीपासून तिथपर्यंत आपली प्रसिद्धी. ती आपली सोबतची लोक गेली की आपली प्रसिद्धी गेली. कीर्ती फक्त त्यांचीच राहिलेली आहे. तो का म्हणे एक मरण दिसरे उत्तमाची उरे ती उत्तम कीर्ती राहिली पाहिजे. आता कीर्ती काय भरपूर आहेत. पेपरवरती पहिल्या कीर्त्या भरपूर येतात काय लोकांच्या. आता पेपर उघडला की पहिल्या कुणाच्या अपघाताच्या या सगळ्या लोक काय भरपूर कीर्ती करतात. ती प्रसिद्धी आहे. म्हणून कीर्ती संतांचीच आहे. म्हणून त्यांना ते अलंकार प्राप्त होतं शोभतात सुद्धा त्यांना ते. आणि म्हणून अलंकार काय कशाला घालावं लागतात माहिती काय. लोक त्यांना दिलेला अलंकार आहे त्यांनी मागितलं नाही. आता लोकांना घडून आणावे लागतात. स्त्री अलंकार कशाला घालतात माहितीये जास्त चांगले दिसण्यासाठी. पण आता काय 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 अलंकार असतात ते सेफ डिपॉझिट मध्येच पडलेले असतात. त्याचा काही उपयोग होत. आता ते अलंकार शोधण्यासाठी बरोबर आहे पण ते भरपूर काहीच्या आयुष्यभर त्या सेफ डिपॉझिट मध्ये राहतात. म्हणजे ज्याचा उपयोगाचा करताना आला. पण ज्याला ईश्वराने चांगलं रूप दिलेलं आहे त्याला अलंकाराची गरजच काय. आणि कधी कधी अलंकार एवढे घालतात की तो खरा रूप असू सुद्धा तो बदलतो. असेच होत आहेत. म्हणून अलंकार जास्त लोकांनी दिलं पाहिजे. आपल्याला अलंकार आपण घेण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कारण का आता त्यांच्यावर आपल्याला ती पदवी प्राप्त करता येणार नाही. फक्त आपण त्यांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करायचा. कोणाच्या मार्ग धावून गेले आधी दया लगे संत दे तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता काही होते. सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत हो. हे भगवंताने आपल्याला अलंकार घालण्यासाठी शरीर दिलं ना
ते महत्वाचं आहे. पण ज्याने दिलंय ना उष्णवान म्हणतात त्याला आपल्याला परत द्यायचं आहे. हे काय ठेवायला दिलंय, पण ते कसं वापरायचं आहे ते आपल्या हातात आहे. तो घेऊन जाणार आहे कधीतरी. मग ज्याने देवी दिला ते भजना करू म्हणतात. त्याने दिलाय ना, कशाला दिलाय? भजनासाठी दिलाय. मग आपला कर्तव्य काय? फक्त त्याचं आपल्याला भजन करायचं आहे. विठोबा तुकाराम महाराजांनी आज आपल्याला नामाचा महिमा त्यांनी प्राप्त करून दिला आणि आपल्याला सुद्धा तोच मार्ग सांगत आहेत की तमक काय करा. सदा नाम घोष करो हरिकथा तेने सदा चित्त समाधान. सर्व सुखल्याळो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. म्हणून ही स्थिती एवढी बळकट झाली पाहिजे की आपल्याला हा देहाचा सुद्धा विसर पडला पाहिजे. आपल्याला 15 मिनिटं घ्यायचे चालू म्हणून तर त्याच्यामुळं आपल्याला नामामध्ये एवढं विलीन आहे तर देहाचा विसर पाडीमध्ये. म्हणून असा कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगदशा. आता देहाची विदेह स्थिती भरपूर जणांना असतात, पण त्या प्रकार माहिती आज सगळ्यांना विदेह स्थिती होणारच आहे, पण ते उद्या उतरणार आहे ते परत. आज विदेह स्थितीवरती जाणार सगळे, मग उचलायला 2 माणसं लागतात. त्याच्यामुळे आपली ती स्थिती आपल्याला नको आहे. ज्ञानाने ती स्थिती प्राप्त करताना आली पाहिजे. ती तुकाराम महाराज मांडली. कुठल्या विषयाने विदेह स्थिती नाही, नामाने विदेह स्थिती आली पाहिजे. असं कोठे पाठवायची नाही देहीचं विदेही भोगदशा. मग एवढं करताना आपल्याला वाटतं हे सगळं करायचं आहे, मग आपल्याला काय कामधंदा सोडायचा आहे, कर्म करायचे नाहीत काय? तुकाराम महाराज त्याची काय गरज तुम्हाला काही? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनिधी पाप पुण्यांगा. अशी अवस्था जर तुम्हाला प्राप्त झाली असेल, तुम्हाला कुठल्याच कर्माचं फल प्राप्त होणार नाही. नाही पाप होणार नाही पुण्य होणार. हे कुणाचं स्वरूप आहे? अग्नीचं स्वरूप आहे. आता अग्नी जर आपण भौतिक अग्नी बघितला तर तो प्रज्वलित, त्याचा सुद्धा अग्नीला दोष नाही. अग्नी वाला जातो तो आपण म्हणणं आहे चुक्यासोबत वाला पण जळतो. म्हणजे कुणासोबत राहायचं आपला प्रयत्न आपला विचार आहे. म्हणून अग्नीचं कर्म आहे फक्त जाळणं. तो चांगला चंदनाचा लाकूड आहे म्हणून बाजूने जायचा, बोरीचा म्हणून त्याला जाळून टाकायचा. त्याच्याकडे समप्रमाण, त्याचा फक्त जलने क्रिया त्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये विषमता नाही, समभाव आहे. म्हणून त्याला पाप पुण्य लागत. म्हणून कर्म करताना विषमता नसावी, समानता असावी. पाप पुण्याचा भार लागत नाही. त्याची वृत्ती स्थिर देहावरती नसावी. त्याला कुठल्याच प्रकारचं आपल्याला फल प्राप्त होत नाही. पुण्य पण नाही, पाप पण नाही. अशी अवस्था असेल तर आज आपल्या जवळ वेळ आटपत आलेली तर आम्हाला थोडं ऐकायला दिलं एखादी चाल चांगली तर आम्ही तुमच्याकडून ऐकतो. आम्हाला तिथं कोण सांगणार आहे तरी ऐकून घ्यावी. आज या ठिकाणी खरोखर आज भाग्य आमचे आता आलेले आमचे आजोबा आहेत ते. आज मला हार त्याने घातलेला आहे. आजोबांनी नातूला हार घातला. त्यांना पण स्वाभिमान, मला पण स्वाभिमान आहे. त्यांना पण वाटेल मागची चिंता नाही आपल्याला, आणि मला पण वाटेल का त्यांनी काहीतरी एक आदर्श आपल्याला दिलेला आहे. हे पुढे चालेल. आज माझा मुलगा पण आलेला आहे, तो सुद्धा संस्थेतच आहे. तो त्या तिथे महडला आहे. रामदास महाराज पाटील खानावकर यांच्या संस्थेत असतो. आणि आज आई आलेली, माझी आत्या आलेली आहे कार्यक्रमाला. आवर्जून आली का? तो माझा मुलगा सुरतवरून मुंबईला. आता हे आम्हाला माहिती आहे एवढं का आपल्याकडे वैभव नाही, पण तिला स्वाभिमान वाटेल. ही जागा भेटायला थोडं कष्ट लागतात, अशी प्राप्त होत नाही. तिला आनंद झाला. मला कोणाचं प्रमाणपत्र घेण्याची गरज की तर कसं झालं असेल, पण तिला आवडलं, भरपूर झालं. एवढंच मला पाहिजे. बाकी काय तुम्ही काय म्हणा ते आईला आवडलं करता त्या जीवनाची, बाकी काय गरज नाही. म्हणून पालक बोबडावले का वाकुडावी चूक बावले ते शोध करून मागले रीज आहे. कसं झालं काय, पण तिला आनंद आहे की हे प्लॅटफॉर्म मला भेटले, तिचा आनंद. म्हणून या काही गोष्टी आपल्याला करतात की आपल्या वडिलांना त्याचा आनंद झाला
पाहिजे, हे मार्ग आपल्याला दाखवायचे. मला झालंय तर मला वाटतं माझा मुलगा पण त्या मार्गाने चालावा, याची किंमत कळलेली आहे, म्हणून आपण त्याचा प्रयत्न करतोय. बाकी यश आपल्या हातामध्ये, प्रयत्न आपल्या हातात आहेत, पण यश भविष्य आपल्या हातामध्ये नाही. जेवढं होईल तेवढं प्रयत्न आपण कष्टाने करायचे, त्याचा जास्त परिणाम डोक्यात ठेवायचा नाही. तर मग आपलं डोकं पण आऊट होतो, नंतर परिणाम बिघडला तर परिणाम जे व्हायचे ते होतील, पण प्रयत्न आपले राहायला पाहिजेत. आणि जे झालं ते ईश्वराचे. म्हणून आज आपल्याकडे वेळा अभावी आज तुमचं दर्शन झालं मोठ्या मोठ्या माणसांचं. आणि माझं भाग्य आज उद्योगपती या ठिकाणी बसले, चांगले श्रवण करत आहेत. मी एक सामान्य असलेला मुलगा, आपली कोकणातच आहे, शहरामध्ये गेलो राहायला, तिथून एक आपल्याच भागातलं वैभव पाहण्यासाठी ही मंडळी सगळी उभं राहण्यासाठी बघायला आली. मुंबईचा सप्ताह कसा असतो, कारण आम्हाला सुरतचा सप्ताह माहिती आहे, मुंबईचा सप्ताह बघण्यासाठी मंडळी आलेली आहेत. आणि म्हणून महाराजांनी म्हटलं मंडळी आमची येते. मी कुणाला सांगितलं नाही या म्हणून, एवढं पण सांगतो महाराज, मी एकाही व्यक्तीला म्हणून नाही या म्हणून. ते आनंदाने आलेले आहेत की आपला मनुष्य सुरतवरून आपलाच एक आपला बांधव त्या ठिकाणी कीर्तनाला हा त्यांना आनंद आहे. एवढं फक्त आम्ही जपलेलं आहे, जास्त काही जपलं नाही, पण एवढं आम्ही जपलेलं आहे. आणि त्या प्रेमाच्या पोटी इथपर्यंत आलेले आहेत. आज येडीवाकडी सभा चुकला, अभ्यास तेवढा नाही, पण त्याप्रमाणे आपली तुमच्या आमच्या मार्गदर्शन सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आज सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख लाडो सर्व अलंकार, आनंदीने भर डोलत सो. माझ्या बुद्धीने माझे गुरुवर्य शिवानंद स्वामी त्यांच्या प्रेरणेने आज आमचा मुख्य संप्रदाय पालघरमध्ये आहे, पद्मनाभ शिष्य संप्रदाय, त्याची शाखा पुगाव रवाला आहे. आणि त्याच्यातून आमची या ठिकाणी गुजरातमध्ये आपली मातृभाषा टिकवण्याचा प्रयत्न, आपली संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करत आहोत. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा एवढी सांगतो. आणि आजची आपली शेळ झालेली पूर्ण करतो त्या ठिकाणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणा सुरत
करू हरी कथा तेने सर्वाचित्ता समाधान सर्व सुखल्याळो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो असो ऐसा कोटे आठवची नाजी देवी तवी देवी भोगदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दे पाप पुण्यांगा सर्व सुखल्याळो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आज या ठिकाणी व्हिडिओ आपली सेवा ठिकाणी प्रकट करताना आली. आपण सर्वांनी शांत मनाने अगदी ग्रहण केलं. माझं भाग्य आहोत भाग्य काही चुकीचं असेल तर त्या ठिकाणी मला क्षमा असावी. तुम्ही ज्ञानी मंडळी आहात. चांगलं असेल ते आपल्या गुरुचा प्रसाद म्हणून आपण स्वीकार करावा. वाईट असेल त्याचा त्याग करावा. एखादं चुकलं असेल एवढं आपण त्याचा त्याग करावा आणि चांगलं असेल ते घ्यावा. नामाचा उच्चार आजचे इथपासून 7 दिवस आहेत. अशीच हजेरी आपण या ठिकाणी घ्यावी आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटावा हीच आपलं सर्वच विनंती. आज आमच्या एक आनंदाची गोष्ट घेतली. आमच्या भावाजीने आज धोतर लावलेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा धोतर लावलं आहे. भाऊ आहे भाऊनी धोतर लावला आहे म्हणजे मला बाहेर नाही करता आलं पण कुटुंबातली व्यक्ती माझ्या मागून येते याचा मला आज या ठिकाणी आनंद झाला. आणि ते काय माझे 2 शब्द मी पूर्ण करतो कार्यक्रमाला पुरा करतो. जय विठ्ठल.